हॅलो. आज आम्ही गेलो होतो मस्तपैकी तयार होऊन एका लग्नाला आणि ते लग्न होतं सांगलीला. म्हणजे आम्ही पुण्यातून गेलो होतो आणि ते साधारण जवळपास 3-4 तास एवढं अंतर होतं. लग्नाला पोहोचल्यावर तिथे खूप माणसे असल्यामुळे राया एका जागी शांत तिथे बसला काही होता. लहान मुले दिसली त्यामुळे मीही त्याला तिथे खाली खेळायला सोडला. त्यामुळे तो देखील त्या लहान मुलांसोबत खेळू लागला. त्याला खूपच छान वाटायला लागले होते. तिथूनच बाहेर पडल्यावर आम्ही गाडीमध्ये गॅस भरला आणि मॅप पाहत असताना आमच्या असे लक्षात आले की कोल्हापूर इथून साधारण 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर आहे. त्यामुळे आम्ही अचानक ट्रिप प्लॅन केली आणि निघालो कोल्हापूरला ज्योतिबाच्या दर्शनाला. इकडे सांगली रोडला रखरखत्या उन्हातून आम्ही कोल्हापूरला गेल्यावर क्लायमेट खूप छान होते. असं जेव्हा आम्ही घाटाला लागलो तेव्हा एकदम थंडगार असं क्लायमेट होतं. आजूबाजूला छान गार वारं सुटलेलं होतं. नुकतीच ज्योतिबाची यात्रा होऊन गेली होती त्यामुळे गर्दी देखील नव्हती. फार कमी गर्दी होती. त्यामुळे दर्शन पण एकदम छान व्यवस्थित झालं. तिथे थोड्या वेळ आम्ही थांबलो, बसलो, जरा इकडे-तिकडे फिरलो. रायालाही छान वाटलं इकडे-तिकडे. ते जरा कंटिन्यू गाडीत बसून तो कंटाळल्यामुळे जरा खाली खेळल्यावर त्याला छान वाटले आणि थोड्या वेळाने आम्ही तिथून निघालो. रिटर्न येताना घाटातून सनसेट पण खूप छान दिसत होता. चला, बाय. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.